कशाला येताय भेटायला, मनोज जरांगेंनी भाजपा नेत्यांना फटकारलं. उपोषण आंदोलनावर जरांगे ठाम. जरांगेंची मागणी चुकीची, सरकार जरांगेंचे लाड पुरवतायत. लक्ष्मण हाके यांची टीका. जरांगेंना उपोषण करायला लागणार नाही. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. जरांगेंनी फटकारल्यानंतरही आमदार लाड भेटणार. मनोज जरांगे यांचं मन वळवण्याचा प्रयत्न. परिषदेच्या ठाणे पालघर मतदारसंघासाठी महायुतीमध्ये चुरस. भाजपाकडून वसई विरारचे माजी महापौर राजीव पाटील यांच्या नावाची चर्चा. परिषदेची नाशिकची जागा कुणाला? भाजपा आणि शिवसेनेची नाशिकवर दावेदारी. संभाजीनगर जालना परिषद जागेवरही महायुतीमध्ये संघर्ष. जागा वाटपाच्या आधीच शिवसेनेकडून चौघांकडून उमेदवारी अर्ज खरेदी. धर्मेंद्र प्रधान यांच्यावर वाढता दबाव. नीट परीक्षेच्या पेपर फुटीनंतर कठोर निर्णय अपेक्षित. फडणवीसांच्या नवी दिल्लीमध्ये महत्त्वाच्या भेटीगाठी. अमित शहा यांच्यानंतर फडणवीस पंतप्रधान मोदी यांच्या भेटीला. अंजली दमानिया पुन्हा भुजबळांना भिडल्या. रेशन धान्य वाहतुकीच्या कंत्राटात भुजबळांची कोट्यवधींची टक्केवारी. दमानिया यांचा आरोप. कल्याणमधील दुर्गाडी मंदिर प्रवेश बंदीवरून वातावरण तापलं. बकरी ईद निमित्त दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना प्रवेश बंदी. शिवसेना भाजपाचे कार्यकर्ते प्रवेशासाठी आक्रमक. कुर्बानीच्या शेडवरून वाद पेटण्याची शक्यता. भाजपा नगरसेविका प्रीती साटम यांना जीवे मारण्याची धमकी. डिझेल टंचाईमुळे गर्भवतीला नाकारली रुग्णवाहिका. हिंगोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील धक्कादायक घटना. पुणे नाशिक संभाजीनगरात सीएनजी दराचा भडका. पेट्रोल डिझेल पाठोपाठ सीएनजीचे दर वाढल्यानं वाहनधारकांना फटका. इंधन दरवाढीचा परिणाम थेट मच्छी व्यवसायावर. मच्छीमारांना डिझेलसाठी मोजावे लागतायत प्रति लिटर 155 रुपये. इंधन दरवाढीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मारण्याचा प्रयत्न. सर्वसामान्य महागाईने त्रस्त. सरकार इव्हेंटमध्ये व्यस्त. महागाईवरून विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल. विमान इंधनाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ. इंडिगो आणि एअर इंडियाच्या देशांतर्गत मार्गातील फेरीत कपात. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये आरोप निश्चित. आरोपी भीमराव कांबळे विरोधात प्रथमदर्शनी पुरावा असल्यानं न्यायालयाकडून नमूद. उद्यापासून रोज सुनावणी होणार. मंगळवेढ्यात रील स्टार विवाहितेची आत्महत्या. रोहिणी पाराधीनं स्वतःच्याच हॉटेलमध्ये घेतला गळफास. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. नागपूरमध्ये उष्माघातानं 24 तासात 10 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय. मृतकांमध्ये भिक्षेकऱ्यांसह 3 रेल्वे प्रवाशांचाही समावेश. रिपोर्टमधून मृत्यूचं कारण स्पष्ट होणार. मुसलमान आपलेच आहेत, ते काही औरंगजेबाचे औलाद नाहीत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं विधान.